नमस्कार. मी पत्रकार आत्माराम ढेकळे पुणेचा रहिवासी आहे. स्त्री शक्ती फाउंडेशन पुणेच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना सोनार या योगगुरू आहेत. त्या पिंपरी चिंचवड येथे योगाचे मोफत क्लास घेतात. शिवाय संस्थेच्या मार्फत या स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अंतर्गत आध्यात्मिक गजानन बाल संस्कार वर्ग चालवतात आणि त्या संस्थेच्या अंतर्गत दरवर्षी त्या शाडूच्या मातीपासून गणपती कसे बनवतात याचं ती कार्यशाळा घेतात. यामध्ये सहभागी लहान लहान मुलं असतात. त्यामध्ये प्रामुख्याने सार्थक करणे व समर्थ करणे हे लहान मुलं ते प्रशिक्षक असतात आणि शाडूच्या मातीपासून गणपती कसे बनवतात ते साहित्य घेऊन येतात आणि गणपतीचे हात, डोळे, हुबेहूब सर्व ते करून दाखवतात प्रात्यक्षिक. यावर्षी त्यांनी लालबागचा राजा याची प्रतिकृती अतिशय सुंदर करून दाखवली. या झूमच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये आपले ऋग्वेद सुवर्णवार्ता ऋग्वेद चॅनलचे संचालक दिनेश येवले, त्यानंतर विश्वकर्मा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मित्र आकाश पांचाळ, सोनार सेवा महासंघाचे पुणे संघटक नारायण उदावन हे देखील मार्गदर्शक होते. त्यांना देखील हा कार्यक्रम फार आवडला आणि त्यांनी मन भरून असं कौतुक केलं त्या मुलांचं. या कार्यक्रमामध्ये अर्चना सोनार संपूर्णतः आयोजन करतात आणि चांगल्या प्रकारे निवेदन करतात आणि दरवर्षी हा कार्यक्रमाचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रात होतं. अर्चना सोनार यांचं ॲक्टिव्हिटी पाहता त्यांचं खरं म्हणजे कौतुक करावं थोडं कमी आहे. त्यांनी लहान मुलांना नेहमीच संधी देतात आणि त्याच्या सुप्त गुणांचा ते विकास करतात. या प्रकारचे मनोगत माझे मित्र आकाश पांचाळ आणि नारायण उदवन हे प्रथमच यामध्ये ते मार्गदर्शक होते. त्यांना देखील फार चांगला कार्यक्रम आवडला. त्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत. योगगुरू अर्चना सोनार यांच्या गगनभरारीच्या कार्यक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी असेच कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेत जावे. त्यांना असं सहकार्य आमचं मिळालं. धन्यवाद.